कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्यासाठी आणलेस ना? हा, आता अर्धे तुझे अर्धे माझे घे. आता तू माझं ऐकलं नाही ना तर मी चिडेन. हा, गपचूप ठेवायचे पैसे. वा, लागतील तुला, बाहेर असतोस ना तू. दादा, ती बघ काय म्हणते. आई बरोबर म्हणते, तू ठेव थोडे पैसे, तुला खर्चाला लागतील बाहेर. ह्याच्याकडे कुठे आहेत पैसे? अरे 10 रुपये पुरतात का रे? हा, वेडा, ठेव गपचूप ते पैसे. आता व्यंकी भाऊजींना टोमणे मारायचे नाहीत हा? आता कमवायला लागलेत तेही. अगं मी बोललो ना म्हणूनच कमवायला तरी लागलाय. सगळे बाकीचे कौतुक करत बसले असते ना तर आतापर्यंत जसा भांडवळासारखा होता तसाच राहिला असता. माझ्यामुळे कमवायला लागलाय. काय कमवायला लागलाय? आधी वाटेल ते बोलायचं आणि आता भाऊजींनी कष्ट केले त्याचं श्रेय स्वतःच घ्यायचं. व्यंकी, व्यंकी, मला नको बाबा. ए, तुझ्या कष्टाचे पैसे. हा, हे ठेव तुझ्याकडे. इतके लाड करतो साजीचे. माझ्या या कुणी नातवाला नजर नको लागू दे कोणाची. सुखी राहा बाळा. व्यंकी तुमच्या घरचा लाडका मुलगा दिसतोय. खूप काळजी घेता तुम्ही त्याची. हो, अरे व्यंकी आमच्या सगळ्यांचा खूप लाडका आहे. खूप प्रेम करतो आम्ही त्याच्यावर. खरं सांगू का, त्याची आमची भेट झाली ही देवाचीच कृपा आहे. भेट झाली म्हणजे व्यंकी लक्ष्मीच्या पोटी जन्माला आलेला नाहीये. आम्ही दत्तक घेतले त्याला. व्यंकीच्या जन्मानंतर त्याचे आई वडील लगेच वारले. त्याच्या मामांनी त्याला अनाथाश्रमात सोडलं. जयंत, आमच्या लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष लक्ष्मीला मूल होत नव्हतं. म्हणून आम्ही मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. व्यंकी आमच्या घरी आला आणि आमचं नशीबच पालटलं. घराचं गोकुळ झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।